हाँ, तो दिल्ली में मतलब विधानसभा का चुनाव होने जा रहा है और लगातार 3 बार अरविंद केजरीवाल जी दिल्ली के मुख्यमंत्री रहे, लेकिन जो उन्होंने वादे किए वो वादे निभाने का काम उन्होंने नहीं किया है। अरविंद केजरीवाल जी के कार्यकाल में भ्रष्टाचार बढ़ गया है, दारू घोटाले इस दिल्ली में हुए हैं और दिल्ली का मुख्यमंत्री जेल में जाकर आया है, डिप्टी मुख्यमंत्री जेल में जाकर आया है और दिल्ली का नाम पूरा खराब करने का काम अरविंद केजरीवाल जी ने किया है। यहाँ के झुग्गी झोपड़ी के लोगों को भी न्याय नहीं मिला है, यहाँ के बेरोजगारों को लिए भी न्याय नहीं मिला है और यहाँ जो दिल्ली में बड़ी संख्या में जो उत्तर भारतीय लोग हैं, उत्तर भारतीय मतलब बिहार के, यूपी के लोग बड़ी संख्या में हैं, तो ये मतलब लोग फेक लोग है, क्या बोले तो झूठे, हाँ झूठे हाँ, ये नहीं फेक नहीं, उसका शब्द क्या था, फर्जी, हाँ फर्जी, हाँ ये सब लोग फर्जी है। तो केजरीवाल के पास हम करते अर्जी, उनको बता दे कि भाई ये लोग नहीं, ये फर्जी, मतलब ये लोग ईमानदार है, नेक है, ये लोग फेक नहीं है और इन लोगों के होठों पर ही आप 3 बार मुख्यमंत्री बने थे। तो रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया का लक्ष्य ये है कि दिल्ली में अरविंद केजरीवाल जी की सरकार को यहाँ से हटाना है और या माननीय नरेंद्र मोदी जी ने 10 सालों में जो विकास किया है, 10 सालों में दिल्ली का जो डेवलपमेंट किया है, उस कारण यहाँ बीजेपी की सरकार आनी चाहिए। लेकिन रिपब्लिकन पार्टी की भूमिका ये है कि एक 15-20 सीटों पर हम चुनाव लड़ना चाहते हैं। हमारी पार्टी रजिस्टर पार्टी है और बीजेपी को नुकसान ना हो, इसी तरह की हमारी भूमिका है और 15-20 सीटों के बाद जो बाकी की सीटें हैं वो सब जगह पर हम बीजेपी का समर्थन करेंगे और बीजेपी सत्ता में आनी चाहिए, इसी तरह की हमारी भूमिका है। तो लगातार मतलब इसी तरह की अरविंद केजरीवाल जी के माध्यम से जो भी दिल्ली का नुकसान हुआ है वो नुकसान दोबारा ना हो, इसीलिए हम दिल्ली के वोटर्स को अपील करते हैं कि नरेंद्र मोदी जी के कार्यकाल में जो डेवलपमेंट हुआ है, सबका साथ सबका विकास की भूमिका उन्होंने रखी है और सभी जाति धर्म के लोगों को साथ देने का काम उनका है। इसीलिए बीजेपी को सत्ता में लाने के लिए आप ने आगे आना चाहिए, कि दिल्ली के वोटर्स को हम अपील करते हैं और मुझे पूरा विश्वास है कि यहाँ बीजेपी की सरकार जरूर आएगी। या इंडिया जो आघाड़ी है, इस आघाड़ी में पूरी फूट है, कांग्रेस पार्टी अलग लड़ रही है, आम आदमी पार्टी अलग लड़ रही है और हर एक पार्टी के इंडिया आघाड़ी के पार्टी के अनेक नेता बोल रहे हैं कि भाई लोकसभा में ये अलायंस था और अभी कोई अलायंस नहीं है, हम अभी एक नहीं है। तो मुझे लगता है कि ये पार्टी अलग अलग लड़ रही है, तो इसीलिए इंडिया आघाड़ी में कुछ दम नहीं है और हम भी कुछ कम नहीं है। तो इसीलिए मतलब हम अपील करते हैं कि भाई यहाँ अरविंद केजरीवाल जी को हराओ और बीजेपी को जिताओ। मराठीचा दिल्लीमध्ये आज 15 उमेदवार घोषित करताय, तुम्ही एनडीए मध्ये आहात आणि एनडीए मध्ये असताना तुम्ही अशा पद्धतीने उमेदवार घोषित केले, त्यामुळे तुम्ही एनडीए बाहेर जाण्याचा विचार करताय का? नाही, एनडीए के एनडीएच्या काय मराठी सांगायचं नाही, रिपब्लिकन पार्टी एनडीए मध्येच आहे आणि रिपब्लिकन पार्टी भारतीय जनता पार्टीला मदत करणारीच पार्टी आहे। पण आमची पार्टी रजिस्टर असल्यामुळं काही जागांवरती चुनाव इलेक्शन लढणं आवश्यक असल्यामुळं काही जागांवरती आम्ही उमेदवार उभे करत आहोत
पण बाकीच्या सर्व ठिकाणी BJPला आमचा पाठिंबा आहे आणि आमच्या उमेदवारामुळं अनेक ठिकाणी BJPचा फायदाच होणार आहे. त्यामुळं BJPचं नुकसान करण्याची स्ट्रॅटेजी आमची अजिबात नाही. त्यामुळं काही जागांवरती फक्त आम्ही निवडणूक लढण्याचा प्रयत्न करतो आहोत. एवढीच आमची भूमिका आहे. म्हणजे आम्हाला माहिती आहे की तुमचे निवडणूक उमेदवार जे आहेत ते निवडून येणार नाही, मात्र ते मत घेतील आणि त्याचा फायदा भाजपला, अशी स्ट्रॅटेजी आहे. तशी स्ट्रॅटेजी आहे आपली. तशी स्ट्रॅटेजी आहे म्हणजे जर आमचा उमेदवार निवडून यावा अशी आमची अपेक्षा आहेच आहे. म्हणजे आम्ही जरी स्वबळावर लढत असलो आणि जर आमचा काय 1-2 उमेदवार निवडून आले तर आम्ही BJPला समर्थन करणार आहोत. त्यामुळं आम्ही काही NDAच्या विरोधामध्ये अजिबात नाही, BJPच्या विरोधात अजिबात नाही. फक्त काही जागांवरती निवडणूक लढणं आवश्यक असल्यामुळं आम्ही ती लढवत आहोत. महाराष्ट्रात महाविकास आघाडीमध्ये फूट पडल्याचं बोललं जात आहे. संजय राऊत म्हणतात की आम्ही वेगळी निवडणूक लढणार आहोत. संजय राऊत, शिवसेना वेगळी लढते, तुमची काय भूमिका असणार तुमच्या पक्षाची मुंबई महानगरपालिकेमध्ये? मुंबई महानगरपालिकेमध्ये माझ्या पक्षाची भूमिका हीच राहणार आहे की BJP सोबत आणि शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस असा जो आमचा महायुती आहे, या महायुतीच्या माध्यमातून इलेक्शन लढावी आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा महायुतीसोबत राहील. पण संजय राऊत म्हणताय त्याप्रमाणे महाविकास आघाडीमध्ये ऐक्य नाही आहे. शरद पवारसुद्धा यामुळं नाराज आहे आणि संजय राऊतनी सांगितलेलं आहे की मुंबई महानगरपालिका आम्ही स्वबळावर लढणार आहोत. त्यामुळं काँग्रेसचं आणि शिवसेनेचं जमेल असं वाटत नाही आहे आणि त्यामुळं महाविकास आघाडीमध्ये पूर्णपणे फूट नक्कीच आज दिसते आहे. आणि म्हणूनच मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीची स्थिती अत्यंत गंभीर आहे आणि लोकसभेला मिळालेल्या यशामुळं ते झोपेत राहिले आणि त्यांना असं वाटलं की लोकसभेमध्ये आम्हाला एवढ्या जागा मिळालेल्या आहेत तर आमचा मुख्यमंत्री होणार, त्यांचा मुख्यमंत्री होणार, या वादामध्ये ते राहिले. आणि महायुतीने हेच सांगितलं की आम्ही मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत नाही. आमच्या त्यांनी नेत्यांनी तर सांगितलं होतं की आम्ही मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत नाही, आम्हाला बहुमत मिळाल्यानंतर आम्ही मुख्यमंत्री पदाचं नाव ठरवू. पण महाविकास आघाडीमध्ये मात्र काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये सातत्यानं संघर्ष होता की मुख्यमंत्री आमचाच होणार. त्यामुळं आज जी प्रेस आपली आहे त्याच्यामध्ये एवढं सांगतो की दिल्लीमध्ये काही जागांवरती आम्ही निवडणूक लढवत आहोत आणि बाकीच्या सर्व 15-20 जागेवरती आम्ही निवडणूक लढण्याचा आमचा प्रयत्न आहे. अजूनही त्याच्यामध्ये आम्ही निर्णय घेतलेला आहे आणि आमची पार्टी रजिस्टर असल्यामुळं काही जागांवरती लढणं अत्यंत आवश्यक आहे आणि भारतीय जनता पार्टीची सत्ता येणार असा मला पूर्णपणे विश्वास आहे. अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीचं फार मोठं नुकसान केलेलं आहे. दिल्लीची प्रतिमा कलंकित करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळं केजरीवाल यांना हटवा आणि भ्रष्टाचार मिटवा आणि भारतीय जनता पार्टीला सत्ता द्या असं दिल्लीच्या मतदारांना माझं आव्हान आहे. आम्ही काय जागांवरती इलेक्शन लढतो आहोत पण बाकीच्या सर्व जागांवरती आमचा BJPला पाठिंबा राहणार आहे आणि BJPचं नुकसान होईल अशा जागा मी लढवत नाही आहोत. त्यामुळं मला असं वाटतं की आमचा पक्ष रजिस्टर असल्यामुळं काय जागांवरती आम्ही निवडणूक लढवत आहोत पण आम्ही NDA सोबत आहोत. माननीय नरेंद्र मोदींच्या व्हिजनला पाठिंबा देण्यासाठी 2047 पर्यंत देशाला एका उंच स्थानावर पोहोचवण्यासाठी आम्ही NDA सोबत आहोत आणि त्यामुळं मला असं वाटतं की आम्ही काय उमेदवार उभे करतो म्हणजे BJPला नुकसान करण्यासाठी अजिबात उमेदवार उभे करत नाही. आणि मला पूर्णपणे विश्वास आहे यावेळेला दिल्लीची जनता जी आहे ही अरविंद केजरीवाल यांना सत्तेवर येऊ देणार नाही आणि भारतीय जनता पार्टीला सत्तेवर येण्याची संधी देईल आणि दिल्लीच्या विकासाला गती देण्यासाठी BJPच्या हातामध्ये सत्ता देणं अत्यंत आवश्यक आहे. ते देतील अशी मला पूर्णपणे अपेक्षा आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.